दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका महिलेला प्राण गमवावे लागले आणि त्याची पुनरावृत्ती मुंबईतल्या केईएम रुग्णालयात झाल्याचं समोर आलेलं आहे। एका महिलेला प्रसूतीसाठी या रुग्णालयात दाखल केलं गेलं, त्यात तिला कॅन्सरचं सुद्धा निदान झालं। मात्र रुग्णालयाच्या उदासीनतेमुळे तिचा जीव गेल्याचा आरोप केला जातोय। पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। दीनानाथ रुग्णालयाची मुंबईत पुनरावृत्ती। केईएम रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। तेजस्विनी पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू। लग्नाला 10 वर्ष उलटून गेल्यानंतर तेजस्विनी आणि किरण पाटील या पती पत्नीला आपण आई बाबा होणार असल्याची गोड बातमी कळली आणि त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही। मात्र गरोदरपणाच्या 8व्या महिन्यात तेजस्विनीला ब्लड कॅन्सर असल्याचं निदान झालं आणि त्यातूनच तिला प्रसूती वेदना देखील सुरू झाल्या। म्हणून तेजस्विनीला केईएम रुग्णालयात 4 जानेवारीला ऍडमिट केलं। मात्र 2 दिवस रुग्णालयाकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचा गंभीर आरोप किरण पाटील करतायत। सगळ्यांनी एकच सजेशन दिलं केएम, तर आम्ही त्या दिवशी 4 तारखेला 8च्या आसपास मध्ये आम्ही ऍडमिशन घेतलं केएम मध्ये। सिझरिंग केलं तर तेजस्विनीचा जागीच मृत्यू होईल, म्हणून नॉर्मल प्रसूती करावी लागेल असं रुग्णालयाने किरण पाटील यांना सांगितलं। म्हणून तब्बल 36 तास तेजस्विनी प्रसूती वेदना सहन करत होती। केएम मध्ये गेल्या गेल्या त्यांनी घाबरवायला सुरुवात केली, कारण आम्हाला सांगितलं की सीझर झालं तर ती जागेवर जाईल। त्याच्यामुळे सीझरला मी पूर्णपणे नकार दिला। नॉर्मल डिलिव्हरी 8 महिन्याची होती, त्याच्यामुळे डिलिव्हरीचा टाइम नव्हता आला होता, तर पेन होणार हे सांगितलं होतं। त्यानंतर त्यांनी लेबर पेनचं इंजेक्शन दिलं। 6 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता NICU वॉर्डमध्ये तेजस्विनी ऍडमिट होती। तिथेच अनेक पुरुष रुग्णांसमोर तेजस्विनीची प्रसूती झाली। लेबर पेनचं इंजेक्शन मारलं तर ती आणि MICU मध्ये ठेवलं, MICU वॉर्ड मध्ये ठेवलं, जो 2nd मजल्यावर आहे। त्यानंतर मग खूप लेबर आपलं पेन खूप होत होता। 5 तारखेला संध्याकाळी आम्हाला सांगितलं की आता डिलिव्हरीचा टाइम झालेला आहे, तर आपल्याला आता लेबर वॉर्डमध्ये घेऊन जावं लागेल। आम्ही ती वाट बघत होतो, पण रात्रभर 5 तारखेची रात्रभर कोणी तिथं फिरकलं नाही। प्रसूतीनंतर बाळाला काचेच्या पेटीत ठेवायचं असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं। मात्र तेव्हा काचेची पेटीच उपलब्ध नसल्याचं किरण पाटील सांगतायत। माझ्याकडनं लिहून घेतलं होतं काचेचा पेटी लागेल, तीही तिथे अवेलेबल नव्हती। मुलाला तिकडनं धावत खाली घेऊन जावं लागलं आणि जेव्हा आम्ही तिथे खाली 40 नंबर वॉर्डमध्ये गेलो, काचेची पेटी शोधतोय तर तिथेही काचेची पेटी नाही। ती काचेची पेटी दुसऱ्या मजल्यावर परत रिटर्न गेली होती। म्हणजे एवढी परिस्थितीमध्ये जर बाळाला आणि माझ्या वाईफला त्या टायमाला जर काय झालं असतं तर त्याची जबाबदारी कोणी घेतली होती? प्रसूतीनंतर तेजस्विनीवर ब्लड कॅन्सरचे उपचार सुरू करावे लागतील असं डॉक्टरांनी सांगितलं। मात्र त्याचा खर्च 30 ते 40 लाख येऊ शकतो असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला। हा खर्च परवडणार नसल्याचं किरण यांनी डॉक्टरांना सांगितलं। तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊ असं किरण पाटील यांना सांगितलं। मीटिंगच्या टायमाला त्यांनी काय सांगितलं होतं की आपल्याला ब्लड कॅन्सरचा ट्रीटमेंट लगेच करावं लागतं। मी घाबरलो, मी मग आता पुढे काय? तर मी बोललो बघा, ब्लड कॅन्सर आहे तो खर्च असतोय, तो खर्च मला सांगा, मला परवडला पण पाहिजे। तर त्यांनी सरळ सांगितलं 30-40 लाखाचा खर्च आहे। तर मी बोललो माझ्याकडे नाही आहेत तेवढे। तर त्यांनी सांगितलं आपल्याकडे योजना आहेत, त्या योजनामार्फत आपण करू। दरम्यान हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांकडून आपल्याला बेशिस्त वागणूक मिळाल्याचा गंभीर आरोप किरण पाटील करतायत। ते लोक सपोर्ट अजिबात करत नाही। मला सरळ सांगितलं तुमचा पेशंट फक्त इथे बसलेला आहे आमच्या इथे, बाकी आमचा तुमच्या पेशंटशी काही संबंध नाही। तुमचा पेशंट लेबर वॉर्डशी संबंध आणि कॅन्सर डिपार्टमेंटशी। तर मी त्यांना सांगितलं आंघोळ कशी करू? तर बोलते तिकडे एक काम करा, 2 कॉटच्या मधीची जागा असते ना साहेब, तिथे टप ठेवा आणि आंघोळ करा। एक लाज वाटायला पाहिजे त्या बाईला। एक बाई डॉक्टर आहे, डॉक्टर एका बाईबद्दल मला सांगते, तर मी घाबरलो, माझे पाय थरथरायला लागले, मी करू काय? त्यासोबतच एक ठिकाणी तेजस्विनीच्या रक्तांच्या बाटल्यांची अदलाबदल झाली आणि एक ठिकाणी रक्त तपासणीला द्यायचे होते। मात्र तिथे भोंगळ कारभारामुळे चुकून युरिन देण्यात आले असल्याचा गंभीर आरोप देखील किरण पाटील करतायत। काम केलं त्या दोन्ही बॉटल घेऊन या। तुमचं एक बॉटल पहिला चुकीचं दिलंय, त्या जे पहिला पेशंटने दिलाय ना, ते तेजस्विनीचं सॅम्पल दिलंय त्यांनी आणि त्यांचं सॅम्पल तुमच्याकडे राहिलंय। त्या दोन्ही बॉटल द्या। अच्छा, म्हणजे एक तेजस्विनीचं तुमच्याबरोबर गेलंय का? हा, म्हणूनच मी तुम्हाला चेक करायला। अखेर आपल्याला खर्च परवडत नाही आणि या सर्व बेशिस्त वर्तवणुकीला कंटाळून आपण 18 जानेवारीला तेजस्विनीचा डिस्चार्ज घेतला आणि घरी आल्यानंतर 25 जानेवारीला तेजस्विनीचा दुर्दैवी मृत्यू झाला असं किरण पाटील सांगतात। 4 दिवस 5 दिवस ती व्यवस्थित होती, नंतर तिच्या पोटात दुखायला लागलं आणि ब्लिडिंग तर चालूच होती, ब्लिडिंग थांबली नव्हती।
ब्लिडिंग चालू होती, नंतर तिला जुलाब लागले आणि त्या जुलाबच्या याच्यामध्ये ती गेली सोडून आम्हाला. या संपूर्ण प्रकरणात चौकशीसाठी एक समिती स्थापन केली असून या संपूर्ण प्रकरणाचा 2.5 महिने उलटून गेले तरीही अहवाल तयार नसल्याचा आरोप किरण पाटील यांनी केलाय. अहवाल अजून मिळाला नाही, कारण मला सगळीकडे अडवलं आहे. कारण फडणवीसच्या ऑफिसमधनं पण मला सांगितलेलं आहे की अहवाल आला का मी तुला बोलवणार आहे आणि आपण मग त्याच्यावर चर्चा करू. शिंदे साहेबांनी पण अहवाल मागवलेला आहे, अजित पवार साहेबांनी पण अहवाल मागवलेला आहे. तर अहवालच एकच पॉईंट आहे, तिथे सगळं स्टॉप झालेलं आहे साहेब. तेजस्विनी पाटील प्रकरणाची सध्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली असून जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही असं केईएम रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र 2.5 महिने उलटून गेले तरीही कोणत्याही प्रकारचा अहवाल का सादर झाला नाही असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. किरण पाटील यांनी केलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे असून रुग्णालयात रुग्णांना आणि त्यांच्या परिवाराला कशा प्रकारे उपचार आणि वागणूक मिळते याची सरकारमार्फत देखील दखल घेणे अत्यंत गरजेचं असल्याचं निष्पन्न होतंय. भूषण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.